त्यांच्या सोबत असणार आहेत किंवा अशाबाबत काही चर्चा किंवा बैठका झाल्या आहेत? अशी काही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडनं अजून कुठलाच प्रस्ताव अधिकृतपणे आमच्यापर्यंत आलेला नाही. आणि वरिष्ठांनी जर आदेश दिले तर त्याविषयी आम्ही चर्चा करू. परंतु भारतीय जनता पार्टीची 51 सीट ऑलरेडी या ठिकाणी आहे. तर आमचा प्रयत्न हाच राहील का आमच्या ज्या निवडून आलेल्या जागा आहेत त्या सोडून आणि ज्या 3-4 जागा ज्या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे ते आम्ही हमखास जिंकणारच आहोत. अशा जागा सोडून नक्कीच आम्ही महायुतीविषयी पण विचार करू. जर त्यांचा योग्य प्रस्ताव आला तर नक्कीच या विषयावर चर्चा होऊ शकते आणि भविष्यात महायुतीचं सरकार महापालिकेत बसेल. आणि जरी आम्ही समजा युती नाही झाली तरी महायुतीचंच सत्ता या ठिकाणी महापालिकेवर बसणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. म्हणजे आपल्यावर धुळे शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीची रणनीती आपण आखलेली आहे भाजपप्रमाणे? सर्वात प्रथम माझ्यावर जी जबाबदारी दिली ती फार मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रदेशच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी ही एक असा पक्ष आहे का तो जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि याच्या पहिलेही आम्ही 51 नगरसेवक निवडून आणले होते 74 पैकी. यावेळेला आमचा आकडा 55 नगरसेवकांचा जवळपास जाणार आहे. आणि या सर्व गोष्टींना सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज आहेत. जिल्हाध्यक्ष असतील, पालकमंत्री असतील, माजी खासदार असतील, राजू बाबा असतील, अमरीश भाई असतील, सर्वच जण, कुणाल बाबा असतील, राम भदाने असतील, आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत कशी येईल याच्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.